आपल्या विविध मागण्यांना घेऊन आज आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। आपल्यासोबत आरटीओ कर्मचारी आहे जे सध्या प्रोटेस्ट करत आहे नागपूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे आणि काय तुम्ही सुरू ठेवला हे आंदोलनाचं काय पाऊल राहणार? आम्ही दिनांक 9 जून 2026 ला लाक्षणिक संप केलं होतं। हा लाक्षणिक संप परिवहन विभागाने महाराष्ट्र स्तरावर केला होता। त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये शासनाने जे आकृतीबंध तयार केलेला आहे त्यावर जे सेवा शर्ती नियम अंतिम करायच्या होत्या त्या अजूनपर्यंत अंतिम केलेल्या नाही। त्या मागच्या 4 वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे। शासन याच्यावर कुठलीही चर्चा करायला तयार नाही, शासन त्याला मान्यता द्यायला तयार नाही। आमच्या विभागामध्ये सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता या पदासाठी एक महिला जी प्रशासनाकडे गेली, तिथे दाद मागितली, तिथे जिंकली, हायकोर्टात गेली, तिथे जिंकली। नाईलाजाने आता तिच्यावर प्रसंग असा आला आहे की तिला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची पाळी आलेली आहे। म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही 4-4 वर्ष जर त्याचे सेवा प्रवेश नियम अंतिम करत नाही तर ही फारच शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे। आणि तसेच आमचे काही प्रशासकीय अधिकाऱ्याचे पद आहे, कार्यालयीन अधीक्षकाचे पद आहे, ते सुद्धा अजूनपर्यंत भरण्यात आलेले नाही। ते मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर रिक्त आहेत। रिक्त पदं ही लवकर भरायला पाहिजे। शासनाचा 100 दिवसाचा कार्यक्रम होता। त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शासनाने हे सुद्धा केलेलं होतं की ज्या विभागाचे आकृतीबंध तयार झाल्यानंतर सेवा शर्ती नियम जर झाल्या नसतील तर ते अंतिम केले पाहिजे। ते सुद्धा शासनाने केलेले नाही, पर्टिक्युलरली तुमच्या परिवहन विभागाचे। तर त्यामुळे आमचे सर्व पदोन्नत्या ज्या आहेत त्या प्रभावित झालेल्या आहे आणि सर्व कर्मचारी जे आहेत याच्या विरोधात हे आंदोलन करून राहिलेले आहे। हे आंदोलन आमचं आता आम्ही जे पुकारलेलं आहे बेमुदत आहे। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आमचं सुरू राहील। यासोबतच अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत। काही कर्मचाऱ्यांना प्रमोशन सुद्धा दिले, मात्र ते प्रमोशन्स वापस घेण्यात आले, अशा सुद्धा घटना यामध्ये झाल्या आहे। मॅडम, काय झालं होतं जेव्हा हे प्रकरण पुढे आलं? आम्हाला 56 कर्मचाऱ्यांना डिसेंबरमध्ये 3 महिन्यासाठी वरिष्ठ लिपिक टू कार्यालयीन अधीक्षकसाठी पदोन्नती देणार 3 महिन्यासाठी। त्यानंतर 3 महिने झाल्यावर त्यांना त्याची मुदतवाढ देणार असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं। पण ते तसं न करता त्यांनी आम्हाला पदावनत केलं। ही फार गंभीर स्वरूपाची बाब आहे। आम्हाला ती अपमानास्पद म्हणजे शिक्षा झाल्यासारखं आम्हाला ते वाटत आहे। त्याच्यामुळे आमच्या 56 कर्मचाऱ्यांवर तीव्र असंतोष, नाराजी व्यक्त झालेली आहे आणि तीव्र असंतोष पसरलेला आहे आमच्या 56 कर्मचाऱ्यांवर। त्याच्यामुळे आम्ही हा संप आंदोलन तीव्र आमचं होईल जोपर्यंत आम्हाला पुन्हा म्हणजे ते पदोन्नतीवर घेणार नाही, पुन्हा आम्हाला कार्यालयीन अधीक्षकची पदोन्नती देणार नाही आणि मुदतवाढ देणार नाही किंवा नियमित करणार नाही आम्हाला त्या पोस्टवर, तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवू। तुम्हाला काय वाटते एकदा द्यायचं आणि नंतर वापस घ्यायचं, सेवा पुस्तिकेवर त्याची एंट्री व्हायची, कितपत बरोबर आहे? नाही, हे बरोबर नाही आहे ना। एकदा सेवा म्हणजे आपलं प्रमोशनची एंट्री होते, पुन्हा आपली डिमोशनची एंट्री होते। हे म्हणजे गंभीर स्वरूपाची बाब आहे, असं कोणाला व्हायला नाही पाहिजे। अपमानास्पद आहे, शिक्षेस पात्र आहे ते। तर आम्ही तर काही गुन्हा केलेला नाही आहे ना। तुम्हाला काय वाटतं की वरिष्ठ पातळीवरून याच्यावर लक्ष घालायला पाहिजे? जे आधी प्रमोशन दिलं होतं ते पुन्हा द्यायला पाहिजे किंवा मग यावर तुम्ही काही कोर्टात जाणार किंवा मग अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार? काय तुमचं म्हणणं आहे? हे तर आम्हाला पूर्ववत द्यायला पाहिजे त्यांनी, त्याच्यासाठीच आम्ही हा संप पुकारलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही जाऊ, पुढे कोर्टात जाऊ। कधीपर्यंत तुमचं हे आंदोलन चालणार आहे? शेवटचं पाऊल काय तुमचं राहणार आहे? आता गोष्ट अशी झाली आहे, आपले स्वत आणि आपले दात। तुम्ही त्या मॅडमला म्हटले तुम्ही यांच्यावर कारवाई करत, ज्यांनी आम्हाला डिमोशन दिलं मॅडम सारख्यांना प्रमोशन घेऊन, ते कोण आहे? परिवहन आयुक्त आहे। त्यांनी ते प्रमोशन देताना काय लिहिलं? 3 महिन्याकरिता। 3 महिन्यानंतर वापस घेतो असं तर नाही म्हटलं। 3 महिने ते वाढू पण शकले असतं ना। त्यांचं जर डिमोशन झालं असतं या जागी त्यांना कसं वाटलं? तर त्यासाठी आणि बाकीचे आमचे ज्युनियर क्लर्क आहे, सिनियर क्लर्क आहे, यांचे पदनाम बदल झाला पाहिजे, त्यासाठी पण हा संप आहे। आणि मी शासनाला आणि विशेषतः प्रशासनाला आणि आमच्या परिवहन आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो, तुम्ही आमच्या जर मागण्या रास्तच आहे ह्या पूर्ण नाही केल्या तर असा बेमुदत संप चालू राहील आणि याच्यासाठी जबाबदार तुम्ही राहाल। कारण आज इथं आपल्याकडे सामान्य पब्लिक येतं, तो वापस जातो नाराज होऊन। तसे आरटीओ बदनाम आहे। आरटीओ बदनाम यांच्यामुळे होऊन राहिलं ना, कर्मचाऱ्यांमुळे होतं। कर्मचाऱ्यांना त्रास कोण देऊन राहिले? वरचे अधिकारी। त्यांनी जर प्रमोशन दिलं असतं, चांगल्याने कामं केले असते व्यवस्थित, हा दिवस पाहायला नसतं भेटला ना। तुम्हाला पब्लिक भेटतात, नाराज होऊन जातात।
त्यासाठी तुम्हाला सांगतो, तुमच्याद्वारे त्यांना कळवा, यांच्या मागण्या मान्य करा. नाही केला तर हा बेमुदत संप असाच चालू राहील. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की अधिकारी म्हणतात काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल केलं ते त्यांना दाखवा. किती खिडक्यावर कोणता कर्मचारी किंवा कोणता अधिकारी बसलेला आहे. अधिकाऱ्यांच्या ऑफिस चालवणं होते ना, ते अधिकारी राहतात, त्यांना फक्त साईन करता येते, त्यांना जेवता येते. पोळी आणि स्वयंपाक करायचं काम आमचं राहते. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतो. आपण सध्या आरटीओच्या दालनात उभे आहोत आणि आपण पाहू शकता माझ्या मागे ज्या खिडक्या आहे इथे एरवी मोठी गर्दी असते. लोक आपल्या लायसन्स चेक आणि इतरही कामं घेऊन येत असतात. मात्र इथे रोजचं असं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कर्मचारी बसून असतात. ते रोजचं आपलं नित्यनेमाचं काम करत असतात. मात्र आज सर्व कर्मचाऱ्यांचं बेमुदत संप असल्यामुळे इथे एकही जण बसलं नाही आहे. हे काम खोळंबलं आहे. मात्र अधिकारी जे आहे ते आपलं काम रिसर करत आहे. मात्र त्याचा फायदा काही नाही, कारण जे लोक इथे येत आहे हे काम झाल्याशिवाय अधिकाऱ्यांपर्यंत फाईल जात नाही आणि त्यामुळे त्यांचं जे काम आहे ते ठप्प पडलं आहे. याचाच फटका सामान्यांना बसत आहे. मात्र मोठ्या स्तरावरून, मंत्री स्तरावरून किंवा अधिकारी स्तरावरून या आंदोलनाचा जे आहे तोडगा काढायला पाहिजे. तेव्हा सामान्य नागरिकांचे कामं जे आहे आरटीओ मधले ते सुरळीत होतील आणि लोकांना त्याचा फायदा दिसून येईल. कॅमेरा पर्सन यशसह मी प्रकाश शुक्ला, महाराष्ट्र TV 24 नागपूर.